मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला आनंदाची बातमी घेऊन आलोय, ते म्हणजे पीएम किसान सन्मान निधीच्या 17व्या हप्त्याबाबत सरकारने याची तयारी जाहीर केलेली आहे। या संदर्भातच मी तुम्हाला या व्हिडिओमधून संपूर्ण डिटेल्स देणार आहे। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, व्हिडिओ खूप रिसर्च करून बनवत असतो, म्हणून चॅनल सबस्क्राइब करून घ्या। चला तर पाहूया की पीएम किसान सन्मान निधीचा 17वी इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये कधी येत आहे। तर महत्त्वाचं म्हटलं की देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असते। पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 17व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे। केंद्रात एनडीएची सरकारची स्थापना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधीची पुढील हप्ता मंजूर करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती। त्याचीच तारीख जाहीर करण्यात आली आहे, म्हणजेच 18 जून 2024 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पीएम किसान सन्मान निधीचे 20,000 कोटी हे जमा करण्यात येणार आहेत। तुम्हालाही तुमचं नाव या पीएम किसान सन्मान निधीच्या यादीमध्ये चेक करायचं आहे, तर तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल, जी की तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल आणि मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहे। आता होम पेजवर लाभार्थी यादी टॅबवर क्लिक करा। त्यानंतर तुमचं राज्य, तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमची तहसील आणि तुमचं गाव सिलेक्ट केल्यानंतर तिथे PDF ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव बघू शकता। त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर लाभार्थीची यादी दिसेल, तुम्ही तिथं नाव व्हेरीफाय करा। नसेल नाव तर जो तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही पीएम किसान सन्मान निधीचे जो विभाग पाहत असेल त्याच्याकडे तुमचं डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता आणि तुमचं नावही तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या यादीमध्ये इन्क्लूड करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्व शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।